तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगलेच असाल. तर मी तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलेली आहे, जी काही स्वीट डिश आहे आणि खूप इन्स्टंट बनते आणि हेल्दी पण आहे. तर फटाफट आपण त्या रेसिपीला स्टार्ट करूया. आणि तुम्हाला सांगायचं मी विसरूनच गेले का ही जी रेसिपी आहे ती खूप हेल्दी आहे आणि कोकोनटपासून बनल्या जाते. तर गेस कोणती अशी डिश, स्वीट डिश असेल का जी एकदम क्विक बनल्या जाते. तर मंडळी, मी असं मार्केटमधून कोकोनट घेऊन आलेले आहे आणि आता याचं सगळे हे सालं काढून घ्यायचे आहेत. आपल्याला याला साफ करून घ्यायचं आहे. आणि मम्मी असं बोलत होती का हे तुला साफ करता येणार नाही, तर मी साफ करून देते. पण मी आज माझी पॉवर दाखवणार आहे का मी हे साफ करू शकते. तर मी इथे आपलं स्क्रूड्रायव्हर आहे तर ते यूज करणार आहे, बिकॉज माझ्याकडे तर तेवढी ताकद नाही आहे. आणि स्क्रूड्रायव्हरनी पटकन हे नारळाचे जे साल असतात ते मोकळे होतात. तर मंडळी, आता मी इथे खोबऱ्याचं असं किस करून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यानंतर हे मी मिक्सरला लावणार आहे. आणि हे सगळं आजीने केलं आहे. आजी इथे खाली बसली आहे बिकॉज माझ्या हाताला आत्ताच रिसेंटली लागलं हे करता करता. तर आजी खूप ओरडली मला. तर आता फटाफट आपण आता हे मिक्सरमधून वाटल्यानंतर मी असं एका चाळणीमध्ये काढून घेतलं, कारण की आपल्याला फक्त त्याचं दूध घ्यायचं आहे. तर मग मी हे सगळं चाळणीमध्ये काढलं आणि त्यानंतर आपण असं स्पूनने दाबून घ्यायचं आहे हे, जेणेकरून याचं काही जे मिल्क असेल तर ते खाली पडेल असं. त्यानंतर मी इथे कॉर्नफ्लॉवर पावडर घेतली, आपल्या चवीनुसार साखर आणि आपलं हे दूध. तर हे सगळं आता मी एकत्र करणार आहे. तर साखर मी पहिले टाकून घेते त्याच्यामध्ये. मग चांगलं मिक्स करायचं एका चमच्याने. तर साखर चांगली विरघळली तर आपण जे अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे तर ते आपण ह्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही दुधामध्ये डायरेक्टही मिक्स करू शकता किंवा मी जी प्रोसेस फॉलो केलेली आहे ती पण तुम्ही कंटिन्यू करू शकता, जेणेकरून जे कॉर्नफ्लॉवरमधले लम्स आहेत तर ते डिझॉल्व होतील. आणि हळूहळू चमच्याने हलवायचं आहे, एकाएकी असं हलवायचं नाही. आपल्याला कळणार नाही का याच्यात लम्स आहेत का नाही, म्हणून हळूहळू हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण हे जे कोकोनटचं मिल्क काढलेलं आहे तर ते आपण गॅसवर थोडंसं बॉईल व्हायला ठेवायचं, जेणेकरून आपल्याला कॉर्नफ्लॉवर पावडर त्याच्यात टाकता येईल. तर थोडंसं बॉईल झाल्यानंतर, उकळी आल्यानंतरच आपण कॉर्नफ्लॉवर पावडर टाकायची आहे. आणि कॉर्नफ्लॉवर पावडर टाकल्यानंतर कंटिन्युअसली हलवायचं, जेणेकरून अशी कन्सिस्टन्सी होईल त्याची. त्यानंतर हे बॅटर रूम टेम्परेचरवर येऊ द्यायचं आहे आणि लगेचच आपण वाटीमध्ये टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून ते आपल्या भांड्याला चिपकणार नाही. आणि वाटीला तूप लावल्या कारणाने हे वाटीला चिपकणार नाही. आपण भांड्याला तूप लावलेलं नव्हतं म्हणून ते चिपकून जाईल. तर पटकन मी वाटीमध्ये काढून घेतलं. लगेचच वाटी आपण 2-4 वेळा टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण सेट होईल ते वाटीमध्ये. आणि डीप फ्रीजरला किंवा तुमच्याकडे नॉर्मल फ्रीजर असेल त्याच्यात पण तुम्ही ठेवू शकता. तर मी आता इथे डीप फ्रीजरला ठेवलं आहे, कारण काही डीप फ्रीजरला पटकन होतं. तर फ्रीजरमधून काढल्यानंतर लगेचच असं चेक करून घ्यायचं, हाताला असं थोडंसं ओलावा लागत असेल तर पुन्हा फ्रीजमध्ये ठेवायचं, नाहीतर मग हे आपलं ऑल सेट झालेलं आहे. ते मस्त डेकोरेशन करून घेतलं आणि माझ्या घरातल्यांना माझ्या हाताची ही स्वीट डिश खूप आवडलेली आहे. तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. आणि हो, मी तुम्हाला सांगायचं विसरूनच गेले का या स्वीट डिशचं नाव आहे कोकोनट कस्टर्ड. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.